नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण एसएससी सीएचएसएल च्या नोटिफिकेशनची वाट बघत होते आणि फायनली एसएससी सीएचएसएल चं नोटिफिकेशन आलेलं आहे. एसएससी सीएचएसएल च्या नोटिफिकेशन बद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आपण विसरू नका. एसएससी सीएचएसएल ची जी काही पात्रता आहे ती आपल्या सर्वांना माहित आहे की 10+2 म्हणजे 12वी आणि त्याला इक्विव्हॅलंट जे काही एज्युकेशन असेल तर असे विद्यार्थी यासाठी अप्लाय या ठिकाणी करू शकतात. तर साधारणतः याचे फॉर्म फिलिंगची डेट जी काही आहे तर ती काय असणार आहे ती सुद्धा बघा. आता याच्यामध्ये की आपल्याला एक्झॅक्टली अप्लाय करण्याची डेट काय देण्यात आलेली आहे ते ऑनलाईन जो काही आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे तो 23/6 ते 18/7 पर्यंत या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. 23 तारखेपासून म्हणजे 23 जून पासून जे काही आहेत तर 18 जुलै पर्यंत आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी फिलअप करता येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी पेमेंटची जी काही डेट आहे लास्ट डेट तर ती 19 तारीख आपल्याला या ठिकाणी इथे देण्यात आलेली. म्हणजे तुमचं फॉर्म फिलअप करून झालेलं आहे, परंतु तुमचं जर पेमेंट एखाद्या वेळेस करण्याचं बाकी असेल तर तुम्ही 19 तारखेपर्यंत इथे करू शकता. आणि तुम्हाला जर समजा असं वाटतं की आपला फॉर्म भरता वेळेस काही चुकलेला आहे तर त्याचं करेक्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं करता येणार आहे. तर हे 23/7 आणि 24/7 या 2 दिवशी जे काही आहे तर तुम्ही इथे आपल्या फॉर्म मध्ये करेक्शन करू शकता. पण ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म मध्ये करेक्शन करायचं असते त्यावरती नॉमिनल फी जी काही आहे तर एसएससी कडून लावण्यात येते. तर ती तुम्हाला त्या ठिकाणी तिथं पेड करावी लागते, जेवढी काही ऑनलाईन फीस करेक्शनची असेल तेवढी. त्याच्यानंतर याच्यामध्ये टियर फर्स्ट जी काही आहे तर सीबीटी 1 ही होणार आहे 8/9 ते 18/9 या दरम्यान, म्हणजे की 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान जी काय तर टियर फर्स्टची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. आणि जी काय टियर सेकंडची एक्झाम असणार आहे तर ती असणार आहे फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये. ओके, इथं 2026 मध्ये जे काही आहे तर ती एक्झाम पाहिजे, कारण की फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये ही जी काही एक्झाम आहे तर ती होणारी असेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हा टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी वगैरे जर असतील तर यांच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी जे काही आहेत तर तिथे विचारू शकता ज्या कुठल्या तुम्हाला अडचणी असतील त्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर नेम ऑफ पोस्ट, याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट मध्ये की कोणकोणत्या पोस्ट आपल्याला आहेत तर डेटा एंट्री ऑपरेटर ही एक पोस्ट आहे की ज्याला आपण डीईओ म्हणतो. त्याच्यानंतरची दुसरी लोअर डिव्हिजनल क्लार्क आहे, एलडीसी ज्युनियर सेक्रेटरीट आहे या ठिकाणी, असिस्टंट जेएस ए आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए, अशा 3 जे काही आहेत तर ह्या एक्झाम ह्या पोस्ट ज्या काही आहेत तर आपल्याला याच्यामध्ये इथं देण्यात आलेले आहेत. या पोस्टसाठीची जी काही एक्झाम आहे तर ही इथे कंडक्ट करण्यात येत आहे. त्याच्यानंतरचं जर बघितलं आपण तर यामध्ये एक्झॅक्टली सॅलरी काय असेल तर सॅलरी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली की पोस्ट कोणकोणत्या लेवलच्या आहेत, पे स्केल कशा पद्धतीने यांच्यासाठी असेल. जर तुम्ही एलडीसी असाल किंवा जेएसएम असाल तर यासाठी 19,900 ही मिनिमम तर 63,200 हे मॅक्सिमम याच्या दरम्यान जे काही तर आपलं पेमेंट या ठिकाणी असणार आहे, पे स्केल इथं असेल. ओके, त्याच्यानंतर पीए आणि एसए साठीचा जो काही आहे तर तो सेम या ठिकाणी पे स्केल असेल. त्यानंतर डीओ साठीचा पे लेवल जो काही आहे तर तो 4th आणि 5th आहे. याच्यामध्ये 25,500 पासून स्टार्टिंग असेल तर 81,100 पर्यंत असेल. यांना लेवल 4 इथं लागू आहे आणि 29,200 ते 92,300 पर्यंत लेवल 5 या ठिकाणी डीईओ साठी लागू आहेत. असे 2 जे काही आहेत तर पे स्केल या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर डीईओ ग्रेड ए साठीचा पे लेवल जी काही आहे तर ती 4th देण्यात आलेली. याच्यामध्ये 25,500 ते 81,100 या दरम्यान जो काही आहे तर आपला पे स्केल या ठिकाणी इथं पेमेंटचा असणार आहे. याच्यामध्ये पेमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि एसएससी सीएचएसएलच्या अंतर्गतच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत. त्याच्यानंतर वॅकन्सी जर बघितल्या आपण दरवर्षीच्या वॅकन्सी ज्या काही आहेत तर त्या कशा पद्धतीने आहेत तर त्या संदर्भातला हा एक रेशो जो काही आहे तर तुमच्या समोर इथं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर बघितलं तर 2018च्या वॅकन्सी होत्या 3,259. त्याच्यानंतर 2019 ला थोड्याशा वॅकन्सी जे काही आहेत तर त्या इन्क्रीज झाल्या, त्या झालेल्या आहे 6,789 पर्यंत. त्याच्यानंतर परत कमी झाल्या 5,700. त्यानंतर 2021 ला 4,800च्या आसपास जे काही आहेत तर 900च्या आसपास ह्या वॅकन्सी होत्या. त्याच्यानंतर 2022 ला 4,700. त्याच्यानंतर 2023 ला त्या वॅकन्सी अजून कमी झाल्यात. या ठिकाणी सगळ्यात कमी ज्या काय तर त्या 2023 ला आपल्याला या ठिकाणी दिसतात 1600 वॅकन्सी इथं होत्या. आणि 2024च्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या आहेत 3,700.
12 एवढ्या वॅकन्सी होत्या. मागच्या वर्षीच्या वॅकन्सीच्या कंपॅरिझन मध्ये या वर्षीच्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या थोड्या या ठिकाणी कमी आलेल्या आहेत. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये ह्या वॅकन्सी भरून घेण्यात येतील त्यांचा जो काही वॅकन्सीचा आकडा असेल तर तो निश्चितपणाने या ठिकाणी इथं वाढलेला असेल. इथं सध्याच्या ज्या काही वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत त्या आहेत 3131 एवढ्या वॅकन्सी आहेत. पण या भरून घेता वेळेसच्या वॅकन्सी ज्या काही असतील तर त्यांचा आकडा या ठिकाणी निश्चितपणाने वाढेल. त्यानंतर जर बघितलं आपण हे मागच्या ज्या काही वॅकन्सीचा रेशिओ होता तो आपल्या समोर इथं ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी ऑलरेडी अगोदर तुम्हाला सांगितलं की याच्यासाठी 10+2 म्हणजे की 12th पास असणं किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट हे देण्यात आलेलं आहे. त्या सोबत जर आपण डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा बाकीच्या ज्या काही पोस्टसाठी आहेत तर या ठिकाणी तुमच्याकडं कोर्स झालेला याचा आवश्यक आहे. आपल्याला टायपिंगचा जो काही कोर्स आहे तर तो करणं आवश्यक आहे. याच्या सोबत तो कोर्स सुद्धा असणं आवश्यक आहे. आपल्याला स्पीड येणं गरजेचं आहे. इक्विव्हॅलंट जी काही टेस्ट या ठिकाणी होणार आहे तर तिचा स्पीड आपल्याला या ठिकाणी इथं असला पाहिजे. ओके, LDC असेल, JSM आणि DEO यांच्यासाठी ग्रेड ए साठी जे काही आहेत तर इथे सुद्धा 12th देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये सायन्स स्ट्रीम असणं आवश्यक आहे विथ मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सुद्धा आपल्याला पाहिजे. ओके, बाकीचं ज्या काही पोस्ट आहेत याच्यासाठी 12 बेसिस वरती जे काही डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तर हे 12th आणि इक्विव्हॅलंट जे काही आहेत तर ते तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतरचं जर बघितलं आपण तर एज लिमिट आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. एज लिमिट जर बघितलं तर कमीत कमी 18 वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष हे ओपन साठी पाहिजे मित्रांनो. हे ओपन कॅटेगरीमध्ये जे काही कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी 18 ते 27. ओबीसी मध्ये 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आपल्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय या ठिकाणी इथं करू शकता. आणि SC ST मध्ये जर असेल तर 32 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी इथं अप्लाय करता येणार आहे की जी आपल्याला इथं एज लिमिट देण्यात आलेली आहे त्यानुसार. आता याची जी काही फीस आहे ऍप्लिकेशनची फीस आपल्याला ओपन मध्ये जर असेल तर तुम्हाला 100 रुपये लागतील ओपन आणि ओबीसी मध्ये जर असेल तर. पण बाकीच्या कॅटेगरीमध्ये जर असेल तर कुठलीही फीस तुम्हाला या ठिकाणी इथं लागणार नाहीये. वुमेन्स असतील, हँडिकॅप असतील तर यांच्यासाठी सुद्धा कुठलीही फी जे काही आहेत तर नसणार आहे. फक्त ओपन आणि ओबीसी मेल कॅन्डिडेटसाठी 100 रुपये फीस तेवढी मिनिमम फीस या ठिकाणी इथे असेल. त्याच्यानंतर सेंटर जे काही आहेत तर ते महाराष्ट्रामधले अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, हे जे काही सेंटर आहेत तर ते आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. नाशिक आणि जळगाव हे सुद्धा आहेत. आता एक्झाम जी काही आहेत तर ती साधारणतः कशा पद्धतीने होणार आहे. एक्झाम 2 याच्यामध्ये होईल, टियर फर्स्ट आणि टियर सेकंड. ओके, टियर फर्स्टची जी काही एक्झाम आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आपण बघितलं. आणि टियर सेकंडची जी काही तर ती फेब्रुवारी आणि मार्च मध्ये सुद्धा मार्च मध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर टियर फर्स्टचा जो काही पार्ट आहे तर तो कशा पद्धतीने आहे की याच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीचा असेल किंवा कोणकोणता सेक्शन आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात येणार आहे. इंग्लिश लँग्वेज याच्यावरती बेसिक नॉलेज वरती जे काही ग्रामर आहे ते संपूर्ण ग्रामर जे काही तर SSC मध्ये विचारण्यात येते. तर याचे एकूण जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स 25 असतील पण जे काही आपल्याला मार्क या ठिकाणी इथं देण्यात आलेले तर ते मार्क आपल्याला 50 आहेत. ओके, 25 क्वेश्चन 50 मार्क अशा पद्धतीने इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे एक जो क्वेश्चन आहे तो 2 मार्कासाठी आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिझनिंग वरती जे काही क्वेश्चन आहेत ते 25 क्वेश्चन असतील 50 मार्कसाठी. त्याच्यानंतर क्वांटिटी ऍप्टिट्यूडचा जो काही पार्ट आहे तो 25 क्वेश्चन 50 मार्कसाठी असतील. आणि जनरल अवेअरनेस हा पार्ट आपल्याला इथे देण्यात आलेला आहे 25 क्वेश्चन आणि 50 मार्क अशा पद्धतीने इथे देण्यात आलेले आहेत. एकूण जो काही टायमिंग आहे तो 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा. हे 100 क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा टायमिंग देण्यात आलेले. एकूण मार्क जे काही असतील ते आहेत 200. आता यांच्यामध्ये निगेटिव्ह सुद्धा आहे. मग निगेटिव्ह जे काही आहेत तर 1/4 आहे म्हणजे इथं एक क्वेश्चन 2 मार्काला असल्यामुळे 0.5 एवढं जे काही तर निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहेत. ओके, हे होतं टियर फर्स्ट साठीचा जो काही पार्ट आहे तर तो इथं टियर फर्स्ट मध्ये हे 4 सेक्शन आपल्याला देण्यात आलेले. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर टियर सेकंड मध्ये थोडासा वेगळा जो काही पॅटर्न आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो की याच्यामध्ये सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड असे 2 जे काही सेक्शन आहेत तर यांनी इथं करण्यात आलेले आहेत. तर पहिल्या सेक्शन मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटी असेल, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी असेल. ओके, तर याच्यामध्ये 30 क्वेश्चन जे काही तर आपल्याला विचारण्यात येतील. एक क्वेश्चन जो काही आहे तर तो 3 मार्काचा असणार आहे म्हणून पहिला सेक्शन जो काही आहे तर तो असेल 180 मार्कचा. त्याच्यानंतरचा दुसरा सेक्शन जर बघितला तर इंग्लिश
त्यामध्ये लँग्वेज देण्यात आलेली आणि जनरल अवेअरनेसचा जो काही पार्ट आहे तर तो देण्यात आलेला आहे. इंग्लिश लँग्वेजचे 40 क्वेश्चन असतील आणि जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन जे काही तर सेकंड याच्यामध्ये देण्यात आलेले. असे एकूण 60 क्वेश्चन असतील. एक क्वेश्चन 3 मार्कासाठी असेल म्हणजे 180 गुण या ठिकाणी जे काही तर इथं आपल्याला देण्यात आलेले. हे 180 आणि 180 360 मार्काचा जो काही आहे तर तो सेक्शन फर्स्ट या ठिकाणी टियर सेकंड मधला सेक्शन फर्स्ट आपल्याला इथे होईल आणि 1 तासाचा जो काही आहे तर तो टायमिंग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा त्यामधला सेक्शन थर्ड जो काही आहे तर तो कम्प्युटर नॉलेजची टेस्ट असेल. त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेले. एक क्वेश्चन 3 मार्कासाठी जो काही आहे तर साधारणतः देण्यात आलेले म्हणजे इथं 45 मार्क आपल्याला असतील आणि त्यासाठीचा सेपरेट टायमिंग जो काही आहे तर तो 15 मिनिटाचा या ठिकाणी असेल. आता बेसिक कम्प्युटरवरती क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी इथं येणार आहे. जे काही क्वेश्चन असतील तर ते कम्प्युटरचं नॉलेज आपल्याला किती आहे कशा पद्धतीने आहे त्याबद्दलचं फक्त तिथं विचारण्यात येते. त्याच्यानंतर तुमची एक स्किल टेस्ट होणार आहे सेक्शन फोर्थ मध्ये म्हणजे की सेकंड सेक्शन या ठिकाणी असेल. ती सुद्धा 15 मिनिटाची इथं असणार आहे की स्किल टेस्ट असेल किंवा टायपिंगची जी काही टेस्ट आहे तर ती क्वालिफाईंग असणार आहे. तिचे मार्क वगैरे जे काही तर ते आपल्याला कुठेही कन्सिडर करण्यात येणार नाहीत किंवा फायनल सिलेक्शन मध्ये ते मार्क वगैरे जे काही तर कुठेही कन्सिडर होणार नाही. ओके, तुम्ही बघा इथे तुम्हाला मार्क वगैरे जे काही तर ते देण्यात आलेले नाहीत. तर इथे 15 मिनिटाची स्किल टेस्ट जी काही आहे तर ती आपली या ठिकाणी इथं होईल. ओके, त्याच्यानंतरची दुसरी जर बघितली तर टायपिंगची टेस्ट होणार आहे या ठिकाणी. ती 10 मिनिटाची या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा जो काही पार्ट आहे तर तो देण्यात आलेला आहे आपल्याला. हे 180 180 आणि हे 45 मार्क असे जे काही आहेत तर या ठिकाणी इथं कन्सिडर होणार आहेत. बाकीचे जे काही मार्क आहेत तर ते कन्सिडर या ठिकाणी इथे होणार नाहीत की जसं की ह्या सगळ्या जे काही टेस्ट असतील त्या क्वालिफाईंग टेस्ट या ठिकाणी इथे असणार आहेत. आता बाकीचा जो काही सिलेबस आहे जनरल जो काही आपल्याला इंग्लिश लँग्वेज मध्ये देण्यात आलेला आहे तर तो ग्रामर बेसवरती जो काही आहे तर तो आपल्याला तिथं विचारण्यात येईल. जनरल अवेअरनेस मध्ये हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि चालू घडामोडी यावरती जे काही तर आपल्याला क्वेश्चन जे काही आहेत तर ते विचारण्यात येतात. त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये जे काही आहेत तर अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, ट्रिग्नोमेट्री असेल, अरिथमॅटिक असेल यावरती क्वेश्चन्स विचारण्यात येतात. आणि रिझनिंग मध्ये जर बघितलं आपण तर रिझनिंग मधला जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स डायरेक्शन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, त्यानंतरचा सेटिंग असेल, पझल असेल, हे जे काही टॉपिक आहेत तर ते साधारणतः आपल्याला इथे देण्यात आलेले. त्याच बेसिसवरती जे काही आहे तर हा पेपर या ठिकाणी इथे होणार आहे. आपण सर्वांनी यासाठी जे काही तर अप्लाय करावं जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर अप्लाय या ठिकाणी इथं जर केलेलं असेल तर आपला जो काही महाराष्ट्रातला विद्यार्थ्यांचा एसएससी मधला सिलेक्शनचा जो काही रेशिओ आहे तर तो त्या ठिकाणी इथे निश्चितपणाने वाढेल. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन जे काही आहेत तर या ठिकाणी इथे मिळत राहतील. धन्यवाद.